नमस्कार. देशदूत आणि क्रीडाई नाशिक मेट्रो यांच्या संयुक्त उपक्रमातून संवाद कट्टा ही पॉडकास्ट सिरीज गेले काही दिवस सुरू आहे. आपण हे जाणतातच. आज या सिरीज मध्ये खूप महत्वाची माणसं आपल्या इथे हजर राहिलेली आहेत. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज क्रीडाई मधला बाप माणूस असं ज्यांना म्हणता येईल असे जितूभाई ठक्कर, ज्यांनी गेले 40 ते 45 वर्ष नाशिकमध्ये बांधकाम व्यवसायात शब्दशः घालवले आहेत असे DJ हंसवानी आणि बागड प्रॉपर्टीचे दीपक बागड, अशी तिघं आज इथं हजर आहेत. मी मगा म्हटलं आजचं महत्वाचं काय तर क्रीडाई नॅशनल आपण ज्याला म्हणतो आणि ज्याचा आज सध्या संपूर्ण भारतात दबदबा आहे रिअल इस्टेटमध्ये, त्याच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेले त्याचे संस्थापक असं म्हणता येईल असे जितूभाई आज आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या बरोबरच DJ हंसवानी हे देखील स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता. म्हणजे रामेश्वर भाऊ साडा असतील किंवा नेमीचंद भाई पोद्दार असतील, ही सगळी मंडळी त्या काळात प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन हे 80च्या दशकात त्यांनी स्थापन केली होती आणि पुढेच त्याचं क्रीडाईमध्ये रूपांतर झालं. परंतु हा जो गेले 38-40 वर्षांचा प्रवास आहे तो नेमका कसा झाला आणि आज आपण असं जाणून घेणार आहोत का बा ही जी संस्था आहे आज, जसं आपण म्हणतो की युलेचा रोप लावले दारू त्याचा वेल गेला गगनावरी, अगदी शब्दशः आपल्याला त्याचा प्रचिती येते की अगदी साध्या स्वरूपात सुरू झालेली संघटना आज 500 ते 600 सदस्यांच्या बिल्डरांची संस्था झालेली आहे. आणि केवळ संस्था झाली असं नाही तर दिवसेंदिवस वृद्धिंगत होते, तिचा विस्तार होतोय आणि अतिशय ट्रान्सपरंट आणि उत्तम असा व्यवहार या सगळ्या माध्यमातून केला जातोय. म्हणून आज आपण आधी सुरुवातीला जाणून घेऊया जितूभाईंकडून की याची स्थापना आणि त्याच्या नंतरचा प्रवास हा आपण कसा केला. म्हणजे क्रीडाईची जी स्थापना होती ती स्थापना करण्यापाठीमागे काही लाईक माइंडेड ग्रुप होता आणि त्या सगळ्यांचंच बॅकग्राऊंड असं होतं. लाईक माझंही बॅकग्राऊंड पाहिलं तर वडील रिअल इस्टेटमध्ये थोडी सुरुवात केली होती वडिलांनी प्लॉटेड डेव्हलपमेंटची, पण त्यांची इच्छा नव्हती की मी रिअल इस्टेटमध्ये कारण काय की रिअल इस्टेटला समाजामध्ये किंमत नव्हती त्या काळातली गोष्ट. त्यावेळेस त्यामुळे त्यांनी सांगितलं की नाही रिअल इस्टेटमध्ये यायचं नाही, दुसरं कुठेतरी काही काम करायचं असेल बघा. 76 इमर्जन्सी आली, मध्ये कंपल्सरी यावं लागलं फॉर ग्रँटिंग ऑफ अर्बन लँड सीलिंग अँड एव्हरीथिंग. जॉईन झाल्यानंतर मग म्हटलं जे बेसिक होतं वडिलांचं की रिअल इस्टेटमध्ये यायचंच नाही, म्हटलं हे कुठेतरी आपण चित्र बदललं पाहिजे. त्यावेळेस बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया नावाची आज पण आहे आणि ऑल इंडिया लेवलला बेसिकली ती कॉन्ट्रॅक्टर्सची असोसिएशन. तिथे मग आम्ही काही लोकांनी लाईक माइंडेड लोकांनी, म्हणजे त्यावेळेस नेमीचंद भाई होते, DJ होते, आणखीन 4-5 जण होते, विजय कोठारी होते, मोहन कन्स्ट्रक्शनचे मोहनभाई पटेल, एक सुरेश गुप्ता होते, एक 7-8 जण तिथे जॉईन झाले. मग बिल्डर्स असोसिएशन इंडियामध्ये एक बिल्डर्स सेल सेपरेट सुरू केला. देन मग 87 पर्यंत तिथपर्यंत चाललं. मग पुण्याला पण एक प्रमोटर बिल्डर असोसिएशन नावाची संस्था होती, म्हणजे आता क्रीडाई पुणे त्यावेळेस ते नाव ते प्रमोटर्स. ते रामेश्वरजींचे तिकडचे प्रेसिडेंट जे रामकुमारजी राठी होते ते रामेश्वरजींचे नानाजी रामेश्वर सरडांचे, आणि ते नाशिकला आले होते. ते म्हणे की बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियामध्ये आम्ही पूर्वी काम करायचो, पण म्हणे आपले जे प्रॉब्लेम आहेत रिअल इस्टेट इंडस्ट्रीचे ते थोडे वेगळे आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून सेपरेट असोसिएशन करायला पाहिजे. सो दिस प्रमोटर बिल्डर असोसिएशन नाशिक याची स्थापना त्यावेळेस झाली. मग ते 87 पासून तो प्रवास सगळा सुरू. आणि मग त्याची क्रीडाई कशी झाली आणि बेसिकली सगळ्यांना कल्पना आहे परंतु नेमकं माहित नाही की नॅशनल क्रीडाईची स्थापना यातून झाली. म्हणजे आपण जे स्थापना केली बिल्डर्स असोसिएशन किंवा प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन, तर तो धागा कसा जोडला. काय झालं की पुण्याची असोसिएशन होती, देन नाशिकला फॉर्म केली, लाईकवाईज सेम रामकुमारजी आम्ही जाऊन सोलापूर फॉर्म केलं, देन मग कोल्हापूर फॉर्म केलं, देन मग पिंपरी चिंचवड फॉर्म केलं. सुरुवातीला या 5 असोसिएशन झाल्या. ते झाल्यानंतर म्हटलं आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकत्रित काम करायला पाहिजे म्हणून मग फेडरेशन त्यावेळेस प्रमोटर बिल्डर असोसिएशन असं नाव होतं आणि त्याच्या पुढे शहराचं नाव ते प्रमोटर बिल्डर असोसिएशन पुणा, प्रमोटर बिल्डर असोसिएशन नाशिक, कोल्हापूर असे सगळे नावं होत्या. मग म्हणतं कुठेतरी, कारण आपले मेजॉरिटीचे काही प्रॉब्लेम आहेत, पॉलिसी मेकिंग प्रॉब्लेम ते राज्यस्तरीय असतात
आणि राज्यस्तरीय प्रॉब्लेमसाठी नाशिकने जाऊन एक सांगितलं, पुण्याने जाऊन पुण्याने एक जाऊन सांगितलं. बरोबर. तसं सिंक्रोनायझेशन बरोबर होणार नाही. म्हणून म्हटलं मग चला आपण आता स्टेट लेवलची बॉडी फॉर्म करूया. मग ती स्टेट लेवलची बॉडीचं फॉर्मेशन झालं. मग त्याला प्रमोटर बिल्डर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र असं नाव दिलं गेलं. आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये सिटीज वाढल्या. एक 10-12 सिटीज त्याच्यामध्ये झाल्या. एक 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 महाराष्ट्रातल्या. महाराष्ट्रातल्या. ओके. आणि पहिले त्यांचे प्रेसिडेंट झाले रामकुमारजी राठी, जे पुण्याचे होते. पुण्याचे होते. आणि त्यांच्याकडे अनुभव पण होता. ही हिमसेल्फ वॉज अ इंजिनियर, सो एक विजन पण होतं. सो पहिले प्रेसिडेंट ते झाले, त्यावेळेस मी व्हाईस प्रेसिडेंट होतो. आणि देन त्यांच्यानंतर त्यांनी सांगितलं जितूबाई तुम्ही सांभाळा. त्या टाइम वी हॅड वन स्टेट कन्व्हेन्शन हिअर इन नाशिक. नाशिक. हो. त्याच्यामध्ये सगळे 90 मध्ये ना साधारण 95. 95. तर त्यावेळेस ते इथे नाशिकला कन्व्हेन्शन घेतलं. आणि मग असं ग्रोथ स्टेटमध्ये ग्रोथ झाली. मग पुढे काय करायचं. आम्ही पन्हाळ्याच्या गडावर सगळे बसलो होतो एक दिवस. कोल्हापूरला मीटिंग होती. रात्री जेवण वगैरे करून सगळे गप्पा मारत बसलो होतो. कारण महाराष्ट्रामध्ये पण सगळ्या शहरांमध्ये जाऊन असोसिएशन बनवलं. कारण काय मोठं काम. संघटना म्हणजे त्यावेळेस एक बघण्याचा कन्सेप्ट असा होता की जसे क्लब चालतात, येस, लायन्स रोटरी म्हणा, जसे सोशल क्लब चालतात, हे तसं गेट टुगेदर साठी लोक जमतात, टिंग डाईन करतात, मोकळे होतात, असं होतं. पण इथे बिझनेस ऑर्गनायझेशन होते. आणि बिझनेस ऑर्गनायझेशनचा अप्रोच वेगळा होता. तिथपर्यंत प्रत्येक शहरामध्ये जिथे जिथे आम्ही असोसिएशन बनवायला गेलो, सगळ्यांना असंच वाटत होतं की हे जे बाकी थोडेसे रिकामे काम आहेत, सोशलायझिंग आहे, दिस इज नथिंग बट अ सोशलायझिंग. मग प्रत्येकाला समजवलं की नाही, हे सोशलायझिंग नाही आहे. आपण घर घेणाऱ्यांचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. घर घेणाऱ्यांची ऑर्गनाइज बॉडी नाही. आणि आपल्याला जर आपली घरं विकायची असतील, आपल्याला चांगले घरं बांधायची असतील, आपल्याला त्याच्याबद्दला वेळ कमी करायचा असेल, तर असोसिएशन मस्ट आहे आणि ते आवश्यक आहे. मग ते असं स्टेट लेवलची बॉडी फॉर्म झाली. मग स्टेट लेवलचं झाल्यानंतर आम्ही इथे पन्हाळ्याला बसलो होतो. त्यावेळेस मग चर्चा झाली, आता नॅशनल वाईज जाऊया. नॅशनल वाईज जायचं तर म्हटलं कसं जायचं. पण कारण म्हटलं 12 करता करता 10 वर्ष निघून गेले. आणि एका वेळेला जाऊन होत नव्हतं. म्हणजे मला आठवतं मी रामेश्वरजी नगरला क्रीडाईच्या फॉर्मेशनला गेलो होतो. त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं की आता कॉन्ट्रीब्युशन काय काय करायचं. सगळ्यांनी 100 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन त्यावेळेस केलं. आणि देन मग ती असोसिएशनचं फॉर्मेशन झालं. मग तिथे पण जायचो, त्यावेळेस मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते. येलो पेजेसच्या डायऱ्या घ्यायच्या, त्याच्यामधनं कोण डेव्हलपर ते काढायचे, कुठेतरी जाहिरातीचे बोर्ड बघायचे, मग त्यांना मेंबर म्हणून इन्व्हाइट करायचं. असं सगळं ते म्हणजे ज्याला आपण ग्राउंड वर्क म्हणूया, त्यावेळेस खूप करा. आता सगळं खूप सोपं झालं. नाही मग म्हटलं जर नॅशनलला जायचं असेल तर मग कसं जायचं. मग जसं आपण सिटी फॉर्म केल्या, स्टेट फॉर्म केला महाराष्ट्रामध्ये, मग असं प्रत्येक राज्यामध्ये जाऊन सिटी फॉर्म करायची का, मग स्टेट फॉर्म करायची, मग ते स्टेट सगळ्या स्टेट मिळून नॅशनल कधी होणार, हे सगळे प्रश्न बॅकवर्ड फॉरवर्ड सगळे अशी चर्चा सुरू होते. त्याच दिवशी नेमकी एक न्यूज आली होती की सेंट्रल गव्हर्नमेंट नॅशनल हाऊसिंग पॉलिसी फॉर्म करत आहे. आणि त्यावेळेस त्याचे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर होते राम जेठमलानीजी. कुमार गेरा म्हणे की त्यावेळेला मला वाटतं पुण्याचे प्रेसिडेंट होते. कुमार गेरा म्हणे की जेठमलानीजी माझे चांगले मित्र आहेत म्हणे, भेटूया आणि आपण त्यांना भेटूया. आणि मग तिथे बरंच डेलिब्रेशन झालं. मग त्या न्यूज पासून सगळी चर्चेला सुरुवात झाली. मग म्हणे आपण इथून जाऊन जेठमलानीजींना भेटू. आणि जी नॅशनल हाऊसिंग पॉलिसी बनते, गव्हर्नमेंटचे बरेच पॉलिसी डॉक्युमेंट बनतात आणि ते शेल्फ वरती राहतात, ते एक्झिक्युशन मध्ये येत नाही, त्याचं कायद्याचं रूपांतर होत नाही. ज्यांना कायदा इम्प्लिमेंट करायचा आहे त्यांना ती पॉलिसी माहिती नसते. कायदा वेगळा असतो, पॉलिसी वेगळी असते, आणि त्याचं सिंक्रोनायझेशन कुठे होत नाही. मग जेठमलानीजींना भेटलो, त्यांना सांगितलं की अशी तुमची पॉलिसी बनते, पण त्या पॉलिसीमध्ये सगळ्या स्टेक होल्डरला जर काही इन्व्हॉल्व्ह नाही केलं तर हे होणार नाही. तर म्हणजे काय करायला पाहिजे. म्हटलं त्यांना सांगितलं आम्ही की बेसिकली एक नॅशनल कन्व्हेन्शन घेऊया, संपूर्ण भारतभरामधले डेव्हलपर्स तिथे बोलूया म्हटलं, पूर्ण महाराष्ट्रातले डेव्हलपर्स येतील आणि सगळ्यांना इन्व्हाइट करून देन विल टेक इट. बरोबर. आणि म्हटलं याच्यामध्ये नुसते डेव्हलपर्स नाहीत, ते जेवढे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, सगळ्या जिल्ह्याचे कमिशनर्स, डिव्हिजनल कमिशनर्स, कलेक्टर तर खूप मोठा नंबर होऊन जाईल, पण म्हटलं डिव्हिजनल कमिशनर,
म्युन्सिपल कमिशनर म्हटलं सगळे यायला पाहिजे. बरोबर. म्युन्सिपल कमिशनर, सगळ्या राज्याचे अर्बन डेव्हलपमेंटचे सेक्रेटरीज, हे सगळ्यांना इन्व्हाइट केलं. जेठमलाजींनी 3,000 लेटर आहेत, त्यावेळेस सगळं प्रिंटेड चालायचं. बापरे. 3,000 लेटर्स त्यांनी स्वतः सह्या करून मला म्हणायचं तुम्ही घेऊन जा. आणि ते 3,000 लेटर्स अक्रॉस द स्टेट आम्ही एक 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 येलो पेजेस एक एक शहराचे बुक्स वाटून सगळ्यांना पाठवले. आणि विज्ञान भवन मध्ये त्यावेळेस 900 लोकांनी अक्रॉस द इंडिया डेव्हलपर्सनी ते कन्व्हेन्शन अटेंड केलं. क्या बात. प्राईम मिनिस्टरांनी त्या कन्व्हेन्शनचं उद्घाटन केलं. हो. जेठमलानीजी जवळ 3 दिवस, त्या 3ही दिवस फुल टाइम कन्व्हेन्शनला बसलेले होते. अरे वा. फायनान्स मिनिस्टर होते, ते व्हॅलिडेटरी सेशनला आले. लेबर मिनिस्टर आमच्या बरोबर होते. सेंट्रल गव्हर्नमेंटची हाऊसिंगशी रिलेटेड जितके सेक्रेटरीज, जितके सेकंड लेवल ऑफिसर्स, जितके पूर्ण देशातले डिव्हिजनल कमिशनर, सगळ्यांनी ते कन्व्हेन्शन अटेंड केलं. तिथून एक छोटीशी टीम फॉर्म झाली 10-12 जणांची. आणि ती टीम आपण नाशिकला इन्व्हाइट केली. आणि मग कसं नॅशन वाईड स्ट्रक्चर असावं हे तयार करून तिथून ती खरा आपल्या नाशिकला सगळे ताजमध्ये 2 दिवसाचं डेलिब्रेशन केलं. हंसवाणीजी वॉज ऑल्सो पार्ट ऑफ दॅट. आणि हंसवाणीजी ओरिजिनल आमचं जे प्रमोटर बिल्डर असोसिएशन नाशिक होतं त्याच्यामध्ये ही वॉज अ ट्रेझरर दॅट टाइम, पहिल्यांदा. सो ते तिथून मग सगळा हा क्रीडाचा प्रवास सुरू झाला. आपल्याला लक्षात आलंच असेल की सगळं काही मोठं करणं हे फार सोपं नसतं, कष्टसाध्यच आहे आणि कष्टाला पर्याय नसतो. जितूबाईंनी गेल्या 38 वर्षात कशी क्रीडा उभी राहत गेली आणि ज्याचा ओनामा ज्याला म्हणतो आपण, ज्याचं सुरुवात ही नाशिकमध्ये झाली आणि किती त्यांनी कष्ट केले त्या काळात. आज आपल्याला सगळं सोपं झालेलं आहे, टीव्ही, इंटरनेट आहे, मोबाईल्स आहेत, पण त्या काळात स्वतः जाऊन सगळं करणं, कोणाची ओळख नसताना करणं, हा प्रवास आपण ऐकलात. त्या प्रवासात त्यांचे भागीदार म्हणून आणि त्यांच्या सोबत काम केलेले ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक डी जे हंसवानी आज आपल्या बरोबर आहे. त्यांच्याबाबत सांगायचं तर ते केवळ बिल्डर नाहीयेत, ते त्यांचं ट्रीलँड म्हणून गेटेड कम्युनिटी नाशिकमध्ये सुरुवात करण्याचं श्रेय त्यांच्याकडे जातं. अतिशय सुंदर अशी त्यांनी ती व्यवस्था केलेली आहे. परंतु सोनी साहेबांचं मला कौतुक यासाठी आहे का त्यांचं सांस्कृतिक चेहरा आहे तो नाशिकचा एक. साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांना सोनी साहेब 4 लोक असली तरी हजर राहणार, त्याचा आस्वाद घेणार आणि अशा लोकांना सपोर्ट करणार, हा मला त्यांचा महत्वाचा गुण वाटतो. बऱ्याच जणांना माहित नाही, हंसवानी बिल्डर म्हटले का मोठे लोक आहेत काय त्यांचं आहे, पण असे हंसवानी साहेब आहेत. आपण त्यांच्याकडूनही थोडस ऐकून घेऊया. आमची फर्म जी आहे ती पण आम्ही सुरू केलेली फर्स्ट जनरेशन टर्न आहे. मी सिंधी शाळेत शिकायचो पंडित कॉलनीमध्ये. त्यावेळेस नाशिक खूप छोटा होता आणि नाशिक इतका छोटा गाव मी बघितलेला आहे की एखादा माणूस नवीन नाशिकला आला की अख्ख्या गावाला कळायचा. इतकं छोटं नाशिक पाहिलेलं आहे. तर त्यावेळेस आमच्या पिकनिकचे स्पॉट्स म्हणजे सोमेश्वर वगैरे असायचं. सायकलवर सोमेश्वरला गेलो की लेफ्ट साईडला थोड्याशा टेकडीवर एका मोठ्या जमिनीवर अशी कंपाऊंड मारलेलं काम दिसायचं. बहुतेक नाशिकला अशी मोठी जमीन कंपाऊंड मारलेली कदाचित पहिलीच असावी आणि ती होती डिसुजा कॉलनी. ती डिसुजा कॉलनी जी आहे, मुंबईचे एक डिसुजा म्हणून डेव्हलपर यायचे, ते मुंबईचे होते, पण त्यांनी नाशिकला 2-3 कॉलनीज केल्या, त्या अगदी हिट झाल्या. जी न्यू पंडित कॉलनी म्हटली जाते ती पण डिसुजांचाच लेआउट होता. आणि ही डिसुजा कॉलनी हा खूप मोठा लेआउट आहे. त्याला 3 मोठे रोड आहेत. एक कॉलेज रोड आहे, गंगापूर रोड आहे, मधला तो तुमचं जे काठ्यावाडचा एक रोड आहे आणि पलीकडे जेहान सर्कल कडचा एक रोड आहे. तर पूर्ण जी डिसुजा कॉलनीची इतकी छान सुंदर डेव्हलपमेंट होती. आणि त्या डिसुजा कॉलनीच्या डेव्हलपमेंटचे जे प्लॉट्स आहेत ना, ते आतापर्यंत आजपर्यंत तशा टाईपचे सिस्टमॅटिक प्लॉट्स कोणीच डिवाइड केलेले नाही. त्या काळात त्यांनी प्रत्येक प्लॉटला पाण्याची लाईन दिलेली, प्रत्येक रस्ते केलेले आणि सगळ्यांना डॉक्युमेंट जे द्यायचे ते असे प्रिंटेड डॉक्युमेंट द्यायचे. पण त्यांची आमची नाळ जुळली जरा आणि त्यांच्याशी बऱ्याच प्लॉट्स बद्दल आमची खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू झाले आणि पूर्णपणे डिसुजा कॉलनीचा फोकस आम्ही केला. तर जवळजवळ 70-80% डिसुजा कॉलनी आम्ही डेव्हलप केली. वा, बरं. हे नाशिककरांना नवीन माहिती. म्हणजे ती ते डिसुजा कॉलनीला डीजे कॉलनी किंवा डीजे असंच एक होता. ते सुद्धा तसा प्रवास सुरू झाला. मग बाकीच्या एरियामध्ये पण आम्ही बरीच कामं केलेली आहेत. क्रीडामध्ये जितूबाईंना, रामेश्वरजींना, नेहमीचंद भाईंना आम्ही एकत्रच सगळे आम्ही तसे त्याचे खंदे कार्यकर्ते अगदी कॉन्स्टिट्यूशन फॉर्म करण्यापासून प्रत्येक मिटिंग अटेंड करणं आणि प्रत्येक मिटिंग मध्ये पुढे पुढे आपण हा प्रवास कसा पुढे पुढे घेऊन जायचा
असा क्रीडाचा आमचा एकंदर प्रवास झाला. जितूबाईंचा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन होता. आहेच. जितूबाई महाराष्ट्राचे अध्यक्ष पण होते, नॅशनलचे व्हाईस प्रेसिडेंट. नॅशनल इव्हेंट्स मध्ये पण आहे. तर असं क्रीडाचा तसा खूप मोठा ब्रँड आहे. नाशिकला महारेराचा एक कॉन्फरन्स झालेली, हो. गौतम चटर्जी आलेले होते हो. नाशिकला. पहिले आपण नाशिकनेच बोलवलं हो त्यांना. नाशिक. आणि ते महारेरा अजून आलेले नव्हता, तो ऍक्ट आलेला नव्हता. तर आरोग्य विज्ञान विद्यापीठात त्यांनी एक सेमिनार घेतलेला. तर ते जे जे काही बोलायचे आम्ही सगळ्या मनातल्या मनात म्हणायचो, हे तर आम्ही सगळे आम्ही क्रीडामध्ये केलेलं करतो. म्हणजे आम्हाला अशी काही वचक असा किंवा जाच असायला पाहिजे किंवा अशा पद्धतीने आमच्यावर काही ऍडमिनिस्ट्रेशन असायला पाहिजे असं आम्हाला वाटत नव्हतं खरं. पण मला असं वाटतं की हो. गौतम चटर्जी नाशिकमध्ये येऊन गेला तर त्यांनाही खूप बरं वाटलं हो, बरं. की आपण करू शकतो महारेरा अंमलात आणू शकतो, कारण की हो, हो. ऑलरेडी एका हो, शहराने हे हो, सगळं हो. सोचलेलं आहे आणि हो. त्या पद्धतीने तयार झालेलं आहे. हो, तर क्रीडाचा जो एक साचा आहे की त्याच्यामध्ये सगळ्यांनी धरून चालणे, क्रीडांचा एक मोठा ब्रँड आहे. म्हणजे आता कुठली काही आपल्याला असं वाटलं की बा आपल्याला काहीतरी मदत पाहिजे, तर क्रीडा ही आम्हाला मेन स्ट्रीम सारखी उभी असते. म्हणजे कुठल्याही संदर्भामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीने मदत लागली तर क्रीडा ही आम्हाला ताबडतोब अवेलेबल होते. तर क्रीडाचा हा मोठा वाटा आहे मोठा वाटा. आमच्या लाईफ मध्ये. आपण आता जितूबाईंचं ऐकलं, हंसवानी साहेबांचं ऐकलं की ज्यांनी पाया रचला क्रीडाईचा आणि एकूणच नाशिकच्या विकासाचा, मला आपण असं म्हटलं तर मला असं वाटतं वावगं ठरू नये, कारण या माध्यमातूनच क्रीडाई पुढे उभी राहिली आणि असंख्य शेकडो बांधकाम व्यावसायिक असतील, डेव्हलपर असतील, प्लॉटिंग करणारे ते उभे राहिलेत. आता मात्र काय झालंय की नाशिकचे स्कायलाईन बदलू पाहणारे बागड प्रॉपर्टीज आज त्यांच्या पुढचा, ज्याने कळस रचण्यासाठी म्हणून आता ओळखले जातात बागड प्रॉपर्टीचे दीपक बागड आपल्यामध्ये आहे. तुम्ही कसं बघता क्रीडाईकडे आणि क्रीडाईच्या माध्यमातून बागड प्रॉपर्टीचा झालेला विकास? मी सर नमस्कार. मी साधारण जितूबाई आणि हंसवाणी साहेब म्हणजे आमचे जे माजी अध्यक्ष यांच्या जवळपास यांच्या मी मार्गदर्शनाखाली 17 ते 18 वर्ष मी क्रीडाईचं काम केलं. हो. आणि जी जबाबदारी त्यांनी दिली ती मी पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडण्याची मी पूर्णपणे प्रयत्न केला. आणि खरं तर क्रीडा ही आमची आई आणि क्रीडाईने आम्हाला खूप काही दिलं आणि आम्हाला एक चांगला बेस प्लॅटफॉर्म तयार केला. क्रीडाईमुळे काय झालं की जे आमचं जे नॉलेज होतं ना ते एनहान्स केलं. म्हणजे आम्ही एक ठराविक आमचा साचा होता की आपण म्हणतो ना, एका विहिरीत राहणं, एका डबक्यात राहण्यापेक्षा एका समुद्रात राहणं. आणि जसं तो वाईड स्प्रेड दिसतो तसं क्रीडाईमध्ये आल्यावर आम्हाला स्काय इज लिमिट. स्काय इज द लिमिट. क्रीडा इज द स्काय इज द लिमिट. Right. आणि प्रत्येकाच्या आणि आमच्या क्रीडेमध्ये एक महत्वाचं काय माहिती का, प्रत्येक जण ऑनेस्टली सर्वजण शेअर करतात की मी कसा पुढे आलो, मला काय अडचणी आल्या. आणि ह्या सर्व गोष्टीचा आपण म्हणतो ना, सर्वांना एकमेकांना शेअरिंग झाल्यामुळे काय झालं, परफेक्शन प्रत्येकामध्ये निर्माण झालं की नाही अरे माझ्याकडे हे चुकलं, पण जितूबाईंनी मला सांगितलं की हे जर आपण असं केलं की आपण आणखी छान स्मूथली क्रीडामध्ये येल्याने ना बिझनेस हा स्मूथ होतो. आणि स्मूथ बिझनेस ऑलवेज क्रिएट सम गुड एन्व्हायरमेंट. बरोबर. आणि अशाच गोष्टीत आम्ही घडत आलो. आज आता आमच्यावर काही जबाबदारी नाशिकमध्ये काम करण्याची, ग्राहकांचा आमच्यावर विश्वास पूर्णपणे आंधळेपणा विश्वास, ब्लाइंडली विश्वास आहे, ब्लाइंडली. आणि ग्राहक जेव्हा आपण जर आपला म्हणतो ना आपला ट्रॅक रेकॉर्ड जर चांगला असला ना, तर ग्राहक विचारत पण नाही की तुम्ही आम्हाला खरंच म्हणजे हा प्लॉट टायटल देत आहेत का काय म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, माझ्या 35 वर्षाच्या कालामध्ये मला नाही वाटत आमच्या चुकून पब्लिक नोटीस आल्या असतील. किंवा माझी म्हणतो ना, मी तुम्हाला आनंदाने सांगतो की लोकांना दिलेल्या पैशाचा मोबदला देण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करतो. कारण झिरोतनं आपल्याकडे काही नसताना, आपण एका भाड्याच्या घरात राहत असताना आज आपण जर एवढे देवाने आपल्याला दिलंय, तर मग मी ती बघतो की नाही अरे लोकांनी आपल्याला मोठं केलंय, तर आपण ती विश्वासार्हता आपण आयुष्यभर टिकवली पाहिजे. आणि ते टिकवण्याचा प्रयत्न आम्ही अहोरात्र करतो. ह्या तुमच्या मी आज माझ्या प्रामाणिकपणे तुम्हाला मी वचन देतो. कधी आमच्याकडनं चुकलं असेल, कधी कधी होते चुकून न कळत एखादी चूक झाली, ती पण आम्ही सुधारून घेण्याची आमची प्रयत्न करतो. नाही, हाच महत्वाचा पार्ट असतो की चुकांमधून सुधारणं आणि शक्यतो चांगल्या करण्याचा प्रयत्न करणं, ज्यामुळेच गेली 30, 35, 40 वर्ष आपण सगळेजण इथं आहात. आता आपण आज ही जी तिघं माणसं आहेत ना, ही खरं क्रीडाईच्या उभारणीत तर त्यांचा वाटा राहिलाय, पण बेसिकली हे कुटुंब वत्सल आहेत. जितूभाई असतील, हंसवानी सर असतील, बागड सर असतील, म्हणजे जितूभाईंचं कुटुंबावरचं प्रेम, म्हणजे क्रीडाई मोठं कुटुंब आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःच्या कुटुंबासारखंच क्रीडाईवरही प्रेम केलं. आणि क्रीडाईच्या माध्यमातून लेबर्स असतील आणि त्याचे इतर सगळे स्टेक होल्डर्स असतील, त्यांनाही नेहमी बरोबर होण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करताना जितूभाई अतिशय उत्तम गातात.
कराओके सॉन्ग मध्ये त्यांचा हात धरणार नाही कोणी. जितूबाई हे कसं म्हणजे तुम्ही हे छंद कसा जोपासला आणि एवढं सगळं सांभाळताना तुम्ही हे खरंच म्हणजे मी याच्यासाठी सांगतो का आपल्या सगळ्या सभासद असतील लोकांना कळावं की माणसानं पैसे कमवावे सगळं करावं पण एक आपला आत असतं ना ते ज्याचा आनंद मनापासून मिळतो तर तुम्ही कसं केलं? दॅट इज अ ग्रेट रिलॅक्सेशन. मी अंशवाणीजी रामभाऊ आम्ही म्हणजे बाकी पब्लिकली नाही काही गात नाही, वगैरे बरोबर. असं पण एक रिलॅक्सेशन असतं गातो थोडंफार प्रॅक्टिस करतो असं. शिकले आहे नाही ऍब्सोल्युटली तुमच्याकडे एखादा व्हिडिओ आलाय का? हे तर मला वाटतं जितूबाईने एखादं कडवं काहीतरी म्हणायला म्हणजे हरकत नाही. आणि त्याच्या जर समजा खरंच तुमच्या माध्यमातून जर गेलं तर आमच्या क्रीडेला नाही. एक नवीन आपण त्याचा समारोप नाही, आपण एखाद्या आपण कडव्याने एखाद्या कडव्याने 100% करायचं. पण जितूबाई सारखंच आलसवाडे साहेब सुद्धा त्यांचे नातवंड ज्या ज्या स्पर्धांमध्ये सहभागी होतात हो. ते स्वतः त्यांना प्रोत्साहन द्यायला हजर असतात किंवा शाळेमध्ये जातात त्यांचं कौतुक करतात. हा जो पार्ट आहे ना हा आपण असं म्हणू शकतो की असतात माणसं सगळेच करतात कुठल्याही कुटुंबातले करतात परंतु एकीकडे हा बांधकाम व्यवसायाचा सगळा डोलारा सांभाळतानाच आपलं घर आहे बरोबर. ते सांभाळणं आणि त्यातून जी एनर्जी मिळते जी ऊर्जा मिळते ती आपल्याला समाजाच्या चांगल्या कामासाठी देता येणं हा मला असं वाटतं जास्त महत्वाचा पार्ट आहे. क्रीडाईचा एकूण उभारणी त्याची बांधणी आणि आज ज्या लेवलला ते आणून ठेवलेलं आहे आपल्याला आणखी एक आनंदाचा भाग त्याच्यात आहे की जितूबाईंचे चिरंजीव गौरवभाई ठक्कर हेच आज क्रीडाईचे प्रमुख आहे आणि त्यांच्या कन्सेप्ट ही पॉडकास्ट मागची कन्सेप्ट ही त्यांची आहे आणि त्यांना असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी बरोबर जो आपण हे मार्गक्रमण केलं ते कसं केलं ते लोकांपर्यंत जावं आणि एक चांगला पर्याय समाजात विकासाचा पर्याय ज्याला म्हणतो तो उभा राहिला असा आहे. तर गौरवची एंट्री आपल्या थर्ड जनरेशन मध्ये ती कशी झाली आणि मनापासून झाली की तुम्ही जसं वडिलांनी तुम्हाला याच्यात यायला नव्हतं सांगितलं तसं तुम्ही त्याला सांगितलं होतं? नाही गौरवचा लहानपणापासून थोडा इन्क्लिनेशन होतं ओके. आणि चांगला इंटरेस्ट घेऊन तो सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. क्लिअरिटी म्हणाल तर देवकृपेने गौरवला खूपच छान आहे आणि वडील आम्हाला नेहमी घरामध्ये बसलेले असताना म्हणजे वडील आठवड्यात 2दा तरी हे वाक्य बोलायचे मिनिमम 2 टाइम्स. आमच्या आम्ही 3 भाऊ आहोत 3 भाऊ मुलं यांच्याकडे की तुमच्याकडे जो माणूस प्लॉट घ्यायला येतोय त्यावेळेस तर 1500 रुपये सुरुवातीला प्लॉट विकायचे. ते पैसे त्याचं लाईफ टाईमचं सेव्हिंग आहे. तुमच्या दृष्टीने ती प्रॉपर्टी खूप छोटी असेल पण त्या माणसाच्या दृष्टीने त्याचं लाईफ टाईमचं सेव्हिंग आहे आणि याच्या बाबतीमध्ये तुम्ही सेन्सिटिव्ह राहायला पाहिजे. हे वडील 2दा मिनिमम सांगायचे आठवड्यातनं आणि हे जी इम्प्रेशन आहे संस्काराचा मुलांच्या डोक्यावरती ते पक्के आहेत. सो वी आर ऑनेस्ट टू कस्टमर्स. म्हणजे मला दीपक समोरे म्हणून सांगायचं असं नाही पण क्रीडाईमध्ये जसं आपण फॅमिली असतो सो क्रीडा इज ऑल्सो एक्सटेंडेड फॅमिली आणि मला अभिमान पण आहे आनंद पण आहे आणि समाधान पण आहे की एखाद्या व्यक्तीला एखाद्या डेव्हलपरला एखादी गोष्ट आपण सांगितली की हे असं करायला पाहिजे आपण व्यवहाराने तर ती लोक ऐकतात. तुम्हाला सांगतो की दिल्ली क्रीडाचं ज्यावेळेस आम्ही फॉर्मेशन करत गेलो त्यावेळेस दिल्लीमध्ये रिअल इस्टेट डेव्हलपर्सची इमेज इतकी डॅमेजिंग होती की विचारू नका. क्रीडा नॅशनलचं फॉर्मेशन झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी सांगितले जर आपल्याला इमेज बिल्ड करायची असेल की क्रीडा हा तो भरोसा आहे ह्या लाईनवरती जर जायचं असेल तर म्हटलं आपण सगळ्यांनी कोड ऑफ कंडक्ट पाळले पाहिजे. आणि आपल्याला सांगायला आनंद होतो की दिल्लीला कोड ऑफ कंडक्ट आणि ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल तिथे आम्ही हायकोर्टचे एक रिटायर्ड जज बसवले एक डेव्हलपर असायचे आणि आणखीन एक लॉयर असायचे. त्यांच्याकडे ग्रीव्हन्स आल्यानंतर त्या ग्रीव्हन्सचं समाधान 15 दिवसाच्या आतमध्ये रिझॉल्व्ह करायचं आणि त्याच्यापैकी 90% निर्णय डेव्हलपरच्या अगेन्स्ट असायचे आणि लोक ते राजी खुशीने सांभाळायचे. दीपकच्या बाबतीमध्ये किस्सा सांगतो. त्यांनी त्यावेळेस इन्कम टॅक्सचा एक कायदा आला होता की तुम्ही 1 लाख रुपयाची प्रॉपर्टी असेल आणि त्याची सरकारी किंमत जर 1.5 लाख असेल तर तुम्हाला टॅक्स 1.5 लाखावर.
दीपकनी एक आमचे मित्र आहेत गुणाबाई सेचपाल म्हणून, त्यांची काहीतरी प्रॉपर्टी घेतली, काहीतरी 60 लाख रुपयाला दीपक घेतली होती. 60 लाख रुपयाला प्रॉपर्टी घेतली होती त्यांची, आणि त्याची रेडी रेकनरची प्राइस काहीतरी 90-95 लाख रुपये अशी होती. रेकनर त्यावेळेस जास्तच होते रेडी रेकनर. त्यांनी जेवढे पैसे दिले तेवढे चेक दिले. ते ज्यावेळेस इन्कम टॅक्स रिटर्न भरायला वकिलाकडे गेले, वकील म्हणे तुम्ही 60 लाखाला भले विकली असेल पण टॅक्स तुम्हाला 90 लाखाला चुकला. सो ते माझ्याकडे आले आणि म्हणे तुम्ही क्रीडा म्हणताय, काय तुम्ही असं कसं काय, ते आम्हाला सांगायला पाहिजे होतं वगैरे. म्हटलं गुणाबाई शांत राहा, म्हटलं लेट मी कॉल दीपक. दीपकला फोन केला. दीपकला म्हटलं असं असं आहे. म्हटलं दीपक आपल्याला थोडी काळजी घ्यायला पाहिजे की आपल्याला आयदर लँड ओनर असो किंवा परचेसर असो, आपल्याला त्यांना कळवलं पाहिजे. नाही जितूबाई आपण त्याचे टॅक्सचे पैसे देऊन टाकू. क्या बात. दॅट वॉज अ स्पॉन्टेनियस रिएक्शन ऑन फोन. सो दिस इज अ फॅमिली. येस, दिस इज अ ऑनेस्टी. की एकदा जर लॉजिकल एखादी गोष्ट समोरचा माणूस सांगत असेल तर ती आपण मोकळ्या मनाने स्वीकारली पाहिजे. आणि सगळ्याच मध्ये आपल्याला प्रॉफिटच मिळालं पाहिजे असं काही नाही. कधी थोडा प्रॉफिट कमी मिळालं तरी त्यातनं समाधान मानून आपण पुढे पण फॅमिली. छोटं उदाहरण असं आहे, जितूबाईंचे जवळचे एकदम मोठे म्हणजे इज अ बिग पर्सन इन द मार्केट. तर त्यांना आमच्या नातेवाईकांची आम्ही प्रॉपर्टी विकली होती आणि शेवटच्या क्षणाला काहीतरी त्यांचं थोडंसं म्हणजे काहीतरी टेक्निक बिनसलं नाही, म्हणजे असं कुठेतरी हे होतं, म्हणजे मतमतांतर. मग तो म्हणे त्यांना म्हटलं तुमचे जे कोणी जवळचे असतील ना आपण त्यांच्याकडे जाऊ. मग ते जितूबाईंकडे गेले. म्हणजे नंदिनी अगरबत्तीचे मालक, नाव सांगतो तो, ते जितूबाईंकडे गेले आणि मला माहित नाही. मग जितूबाईंचा मला फोन आला, दीपक कुठे असतो. म्हटलं सर तुम्ही सांगा मी कुठे येऊ. तो म्हणे जमेल का होते सकाळी. मग मी जितूबाईंच्या घरी गेलो. त्यांनी त्या मालकांना सांगितलं की दीपक बागडांना जे पैसे द्याल त्याची जबाबदारी माझी. अरे तुम्ही फाईल पण चेक करू नका. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व पैसे आणून दिले आणि खरेदी कच झाला. म्हणजे माझं म्हणणं की हा पण मोठा सपोर्ट आम्हाला, माणसं उभं करणं ज्याला म्हणजे जितूबाईंनी त्या क्षणात सांगितलं. म्हणजे त्यांना वाटलं अरे मी तर जितूबाईंचा जवळचा आहे, नातेवाईक हे बागडांच्या विषयी काय म्हणजे. पण जितूबाईंनी तसं नाही केलं की नाही बागड सांगतील ना तोच मी गॅरंटी. तुम्ही असं समजा की मला पैसे, असं जितूबाईंनी त्यांना स्पष्ट सांगितलं. म्हणजे दिस इज द फेथ की ज्यावेळेस बाप माणूस म्हटलं ना, नाही म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य असं की जितूबाईंसारखे क्रीडामध्ये मी सांगितलं तुम्हाला असं मोठे पण सर्वांना ही प्रभूचरणी प्रार्थना, बस सर्वांना. आता जितूबाईंप्रमाणे तुमच्याही पुढच्या जनरेशन हा व्यवसाय सांभाळतायत. असं पण अनुभव मी धनंजय आहे तुमचं. तर तुम्हाला सांगायला हरकत नाही, नाशिक शहरामध्ये नेचर ब्लिस हा प्रोजेक्ट जर आपण बघितला तर तुम्हाला असं वाटेल की आपण कुठे स्वर्गात आलोय का, कुठे असं वाटेल की दुबईत आलोय का. म्हणजे इतक्या सुंदर आणि इतक्या कल्पकतेने केलेला आहे. तर मी आपल्याला विनंती करतो की आपण जितूबाई, हंसवानी साहेब, आपण सर्व तो एकदा बघावा. आणि इतका सुंदर प्रोजेक्ट कदाचित मला नाही वाटत आपण बघितला असेल, इतका सुंदर केलाय. या माध्यमातून आपण नाशिककरांना विनंती करूया. आणि इव्हन सर आयकॉनिक बिझनेस जो आहे, म्हणजे आयकॉनिक बिझनेस सेंटर, हा जो प्रोजेक्ट आहे ना, हा म्हणजे खरं तर आमच्या हृदयातनं आलेला प्रोजेक्ट आहे. हा आम्ही ऍज अ कमर्शियल की ऍज अ म्हणतो ना बिझनेस म्हणून आम्ही त्याला हे करत नाही. तर मी हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी कदाचित माझ्या काही ऍसेट असेल ते मी ट्रान्सफर करून दॅट विल बी म्हणजे इट विल बी नाशिक ऍसेट, असं कसं होईल असं मी बघतो. म्हणजे इतका सुंदर. आणि एकदा तुम्ही तो पण प्रोजेक्ट आता चालू आहे, तो ऑन गोईंग प्रोजेक्ट आहे. आपण एकदा निश्चित त्याला व्हिजिट करा सर. इट इज अ मार्वल, म्हणजे इंजिनिअरिंग मार्वल आहे ते. इतका सुंदर प्रोजेक्ट आम्ही तयार करतो आणि याचं श्रेय खरं म्हणजे मी माझ्या मुलाला आणि माझ्या सुनबाईला आणि माझे जावई त्यांना देतो. जितूबाईंनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकूण भारताला एका वेगळ्या विषयावर नेण्याचं जे काही संकल्पना आहे त्याच्यात सहभाग घेऊन क्वालिटी सर्कल ऑफ इंडिया या मोहिमेत सहभाग घेतलेला आहे. आणि त्याचा एक पार्ट म्हणून नाशिकमध्ये एक लाईक माइंडेड लोकांना ते बरोबर घेऊन ते खूप मोठं काम करतायत. थोडंसं आपण त्यांच्याकडून ते समजून घेऊया. म्हणजे मी ही देवाची कृपाच म्हणेल की नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणून एक सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे. स्किलिंगचं काम तुम्ही भारतभरामध्ये बघताय ते त्याच्या अंडर होत आहे. आणि दुसरं क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे. ती कंपनी ॲक्रेडिशनचं सगळं जे काम आहे ते पूर्ण देशभरामध्ये करते. आपल्या देशाचा ब्रँड मेड इन इंडिया हा विश्वामध्ये जावा ओके त्याच्यासाठी म्हणून त्याचे प्रयत्न असतात.
सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्सला असिस्ट करण्याचं काम क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया करतं. आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा तर 100 दिवसाचा कार्यक्रम होता. हो, दॅट ऑल्सो क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाने ते केलंय काम बरोबर. केलेलं आहे. सो असं व्हेरियस लेवलला क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया काम करत असतं. त्यांचे जे चेअरमॅन आहेत ते पंतप्रधान स्वतः वैयक्तिक नियुक्त करतात. हा. पहिले त्यांचे चेअरमॅन होते रतन टाटा, शेवटचे त्यांचे चेअरमॅन होते आदिलबाई, जे मॅकेन्झीचे एमडी होते, MD होते. आणि आता ते जक्षयभाई शहा म्हणून अहमदाबादचे चेअरमॅन म्हणून अपॉइंट झाले ते 1 वर्षापूर्वी. तर त्यांनी त्या बोर्डवर मला इन्व्हाइट केलं हो. जक्षयभाईंनी. तर त्यांना म्हटलं की मी येतो म्हटलं, पण माझा जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट म्हटलं माझ्या शहरामध्ये आहे. हो. म्हणे काय करायचं तुम्ही सांग. म्हटलं तुमचं जे बाकी काम असेल ती मी सगळी करेल म्हटलं, पण पण नाशिक- माझा महत्वाचा इंटरेस्ट आहे तो नाशिक. माझ्या शहरामध्ये आहे. तर म्हणे काय करायचं तुम्ही सांगा. म्हटलं आपण एक शहर मॉडेल सिटी म्हणून, क्वालिटी सिटी म्हणून हातात घेऊ. हो. पण म्हणे मग काय करायचं क्वालिटी सिटी म्हणून घेतल्यानंतर. त्यांना म्हटलं त्या सिटीमध्ये पूर्ण सिटीचं हँडहोल्डिंग करायचं, पण पहिलं पाऊल म्हणून आपण स्किल डेव्हलपमेंट, हम्म. एज्युकेशन आणि स्वच्छता स्वच्छ. या 3 एरियामध्ये काम करूया. आणि एज्युकेशन मध्ये म्हटलं आपण हे बघूया की आपल्या म्युन्सिपल स्कूलचे, ग्रँटेड स्कूलचे जे मुलं आहेत ते ड्रॉप आउट कुठे होऊ होऊ नये, नये. त्यांनी त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावं. स्वच्छतेमध्ये नाशिक कसं टॉपला जाईल ते बघावं. स्किल मध्ये जी लोक ज्या लेवलला काम करतायत हम्म. ती लोक त्या लेवलला काम परफेक्ट कसं करतील. हम्म. नाही का अगदी कपडे धुणारी बाई असेल हम्म. तर तिला हे कोणी ट्रेनिंग देत नाही की तुम्ही आतले कपडे अंडरगार्मेंट उलटे करून धुवायला. हो. ड्रायव्हर आपल्या बरोबर एअर कंडिशन कार मध्ये असतो, कार चालवतो, त्याला हे कोणी ट्रेनिंग देत नाही की शिंक आली तर काय करायचं. काय करायचं तो बरोबर. सो हे जे स्किलिंग आहे, जो माणूस ज्या लेवलला जे काम करतो ते काम त्या लेवलला चांगलं व्हावं वाव. असं स्किल, क्लीन आणि एज्युकेशन या 3 एरियामध्ये काम सुरू केलं. इव्हन क्रीडामध्ये सुद्धा मी पिच करतोय की आपण स्किलिंग जे करायला पाहिजे ते वर्कर पासून ओनर पर्यंत करायला पाहिजे. करायला. आणि आपल्याला सांगायला आनंद होतोय की क्रीडाने आता IIT बरोबर टायअप केलेला आहे. तिथे डेव्हलपर पण ट्रेनिंग घेतात आहे क्या बात. आणि आम्ही लेबर लोकांना पण ट्रेनिंग Training द्यायचं देतोय. काम करतोय. इंडस्ट्रियल वर्कर्स, आपले जेवढे हॉस्पिटल्स आहेत सगळ्या हॉस्पिटल एकत्र करून त्यांचे OT टेक्निशियन्स, त्यांचे Sweepers. वॉर्ड बॉयज, त्यांचे नर्सेस, रिसेप्शनिस्ट या सगळ्यांचं ट्रेनिंग काम हे नाशिकमध्ये जोरात चालू आहे. नाशिकच्या सगळ्या 48 असोसिएशन त्याला members. याच्यामध्ये सहभागी. एकत्र होऊन काम करतात आहे. सो कधीतरी निवांत त्या विषयावर बोलू. नक्कीच पण नक्कीच एक आपण जस्ट हा एक इनिशिएटिव्ह बिकॉज ऑफ क्रीडाय Yes. दिस इज हॅपनिंग, बिकॉज ऑफ क्रीडाय आय एम देअर ऑन द बोर्ड. आणि क्रीडामुळे हे सगळं होतंय हे खास सांगायचं होतं. थँक्यू. सगळ्यांची इच्छा आहे की जितूबाईंनी एक कडवं सगळ्यांना म्हणावं या विषयाला अनुलक्षून त्यांनी केलं तरी चालेल आणि आपण मग समारोप करूया. मुश्किलें आएगी आने दो, सागर में तूफान उठने दो, हमें रुकना नहीं, हमें झुकना नहीं. वा 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 क्या बात आहे. म्हणजे की मला असं हे वाटतं आमचं की क्रीडाईचं सार दादांचं गाणं आहे, हं? आमच्या स्वाध्याय परिवारचं गाणं आहे. हो. काम प्रभू का हमें करना है, हा, दॅट इज एंड. मी तेच म्हणतो की स्वाध्याय परिवाराची एक ज्याला बेस जितूबाईंचं एकूण व्यक्तिमत्वच आहे आणि त्यांनी जे कडवं म्हटलं तीच क्रीडाईचा एक आधारशिला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आज आपण इथं थांबतो आहोत. नमस्कार, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. थँक्यू.